मित्रांनो, नवीन वर्षाची लवकरच सुरुवात होणार आहे. तर आज मी तुम्हाला फक्त 1 कप रव्याने अगदी मऊसूत, दाणेदार व लुसलुसीत असं सॉफ्ट स्पंजी केक बनवून दाखवणार आहे, जे खायला इतकं टेस्टी लागते की तोंडात टाकताच विरघळेल. तर चला वेळ न घालवता केक बनवूया. तर हा केक बनविण्यासाठी मी इथे एक मोठासा बाउल घेतला आहे. तर आपण यात टाकूया 1 कप ताजं मलईचं दही. जर तुम्ही आंबट दही वापरत असाल तर 1/4 कप घ्या. तर दह्याला चांगल्या प्रकारे फेटून घेऊया. यात गुठळ्या राहता कामा नये. आता आपण यात टाकूया 3/4 कप साखर. तुम्ही वाटल्यास तर पिठी साखर पण वापरू शकता. तर साखरला दह्यासोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया, ज्यामुळे साखर दह्यात लवकर विरघळेल. पहा, साखर दह्यात छान विरघळून गेली आहे. आता आपण यात टाकूया 1/4 कप म्हणजे 2 ते 4 मोठे चमचे तेल. तुम्ही वाटल्यास तर तूप पण टाकू शकता. तर तेलाला आपण दह्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. तेल टाकल्याने काय होईल, आपलं केक अगदी सॉफ्ट लुसलुसीत बनेल. पहा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. किती क्रीमी आपलं मिश्रण तयार झालं आहे. तर आपण याला झाकून 5 मिनिटं रेस्ट होऊ देऊ. आता केक बनवायला मी इथे 1 कप जाड रवा घेतला आहे. तुम्ही वाटल्यास तर बारीक रवा पण वापरू शकता. तर रव्याला मिक्सी जारमध्ये टाकून थोडंसं फिरून घेऊया, जेणेकरून रवा बारीक होईल. पहा, आपण रव्याला बारीक ग्राइंड करून घेतला आहे. यामुळे आपला केक जाळीदार आणि स्पंजी बनेल आणि टेक्स्चरही खूप छान येईल. तर चला, आपला रवाही रेडी आहे आणि इकडे आपलं दह्याचं मिश्रणही छान सेट झालेलं आहे. आता आपण यात थोडं थोडं करून रवा टाकूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करूया. याच्यात गोळे धरता कामा नये. पहा, आपण पूर्ण रवा यात टाकून दिला आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. पहा, आपण मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे. जर मिश्रण असं घट्ट झालेलं असेल आणि थांबून थांबून पडत असेल तर यापासून बनणारा केक सॉफ्ट न बनता हार्ड बनेल. आता बॅटरला परफेक्ट करण्यासाठी आपण इथे अर्धा कप नॉर्मल थंड दूध घेतला आहे. तर थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. आपल्याला याचं खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही. आपल्याला तर अगदी रिबनसारखं एकच फ्लोमध्ये पडणारा बॅटर पाहिजे. तर पहा, बॅटर अगदी रिबनसारखं एकच फ्लोमध्ये पडत आहे ना. याचा अर्थ आपलं बॅटर केकसाठी अगदी परफेक्ट आहे. तर याला झाकून अर्धा तास रेस्ट होऊ द्यायचं, कारण आपण याच्यात रवा टाकला आहे ना, तर तो चांगल्या प्रकारे फुलून येईल. तर चला, तोपर्यंत आपण केकला बेक करण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे. तर आपण याच्यात थोडंसं मीठ पसरून घेऊया आणि याच्यात असं स्टँड ठेवूया. तुम्ही वाटल्यास तर अशी वाटी किंवा प्लेट पण ठेवू शकता. तर स्टँड ठेवून लीड लावून 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर प्रीहीट होऊ द्या. तर चला, तोपर्यंत आपण केक बनविण्यासाठी केक टीन रेडी करून घेऊया. त्यासाठी मी इथे असं केक टीन घेतला आहे. तुम्ही वाटल्यास तर कुकरचा डबा पण वापरू शकता. तर याला थोडंसं तेल लावून चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेऊया. आता यात टाकण्यासाठी मी इथे बटर पेपर घेतला आहे, जेणेकरून आपला केक लवकर डिमोल्ड होईल. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही केक टीनमध्ये थोडंसं मैदा डस्ट करून घ्या, जेणेकरून तुमचा केक इझिली डिमोल्ड होईल. तर चला, आपला केक टीनही रेडी झाला आहे. आता केकला टेस्टी बनविण्यासाठी मी इथे थोडीशी चेरी घेतली आहे. तर आपण याला पिठाने कोट करून घेऊया, जेणेकरून काय होईल, चेरी हलकी होणार आणि केकच्या तळ्याशी जाणार नाही, वरच राहणार. पहा, इकडे 30 मिनिटं ही झालेली आहे आणि आपलं बॅटर ही छान फुलून आलेलं आहे, पण थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर यात थोडंसं दूध टाकून बॅटरला परफेक्ट करून घेऊया. पहा, बॅटर असं अगदी
रिबनसारखं एकच फ्लोमध्ये पडणारा पाहिजे. आता छान फ्लेवरसाठी आपण यात टाकूया 1 चमचा व्हॅनिला एसेन्स. तुम्ही वाटल्यास तर वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता केकला सॉफ्ट आणि स्पंजी बनविण्यासाठी आपण यात टाकूया 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. तर याला एकच डायरेक्शनमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि चेरीला मिश्रणात टाकूया व हलक्या हाताने मिक्स करूया. तर चला वेळ न घालवता पटकन बॅटरला केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया आणि 1 ते 2 वेळा असं टॅप करूया जेणेकरून यातले एअर बबल्स निघून जातील. आता केकला डेकोरेट करण्यासाठी मी इथे थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट व चेरी घेतली आहे. तर केकला असं डेकोरेट करून घेऊया. तर चला आपला केक बेक होण्यासाठी रेडी आहे आणि इकडे आपली कढई पण छान प्रीहीट झालेली आहे. तर सावधानी बाळगून केक टीनला कढईच्या मधोमध ठेवूया आणि लीड लावून 30 ते 35 मिनटं मध्यम ते मंद आचेवर बेक होऊ द्या. पहा 30 मिनटं झालेली आहे. वाव, किती छान आपला केक फुलून वर आला आहे. तर आपण याला टूथपिकने चेक करूया. पहा टूथपिक किती क्लीन निघाली आहे. याचा अर्थ आपला केक परफेक्ट शिजला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि केकला बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊया. पहा केक पूर्णतः थंड झालेला आहे. तर आपण याला चाकूने असं फ्री करून डिमोल्ड करून घेऊया. वाव, किती छान रंग आलेला आहे. किती सॉफ्ट व स्पंजी बनला आहे. पहा अगदी कापसासारखा लुसलुसीत बनला आहे. तर चला आपण कट करूया. वाव, पहा कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनला आहे. पहा याचं टेक्स्चर किती दाणेदार आला आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल आणि खायलाही खूपच टेस्टी आहे. तर तुम्ही हा केक नवीन वर्षात नक्कीच बनवा, जे सर्वांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.